सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात खळबळजनक घटना घडली आहे। जादूटोणा करते म्हणून आमची प्रगती होत नाही म्हणून भाच्यानं आत्याची दगडाने ठेचून हत्या केली आहे। वृद्ध आत्याचा मृतदेह सांगोला तालुक्यातील शिरभावी येथे वन विभागात 11 मार्च रोजी सायंकाळी आढळून आला होता। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत भाचा विजय दत्तात्रय खेंडकर वय वर्ष 40 यास अक्कलकोट येथे सापळा रचून पकडले आहे। द्वारका बबन माने वय वर्ष 60 असे मृत महिलेचे नाव आहे। जादूटोणा करते म्हणून आत्याची निर्घृणपणे हत्या केल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे। संशयित आरोपी भाचा हा सध्या सोलापूर पोलिसांच्या ताब्यात असून अधिक तपास सुरू आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 11 मार्च रोजी सायंकाळी शिरभावी तालुका सांगोला गावाच्या लगत असलेल्या वन विभागाच्या जागेत एका वृद्ध महिलेचा मृतदेह दगडाने आणि धारदार शस्त्रानं वार करून खून केलेल्या अवस्थेत आढळून आला होता। या प्रकरणी सांगोला पोलिसांनी भादवी 302-201 अन्वये गुन्हा दाखल केला होता। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी API धनंजय पोरे आणि PSI सूरज निंबाळकर यांच्या पथकास अज्ञात मयत महिलेची ओळख पटवून संशयित आरोपीचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले होते। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सांगोला परिसरातून वृद्ध मयत महिलेची माहिती प्राप्त करून तिची ओळख पटवली। मयत महिलेचे नाव द्वारका बबन माने असे होते। वृद्ध महिला तिच्या 2 मुलांसमवेत धायटी गावात राहत होती। वृद्ध द्वारका माने ही 11 मार्च रोजी धायटी तालुका सांगोला येथील तिच्या घरापासून जवळच राहत असलेल्या तिच्या भावाकडे गेली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। गुन्हे शाखेच्या पथकाने सखोल तपास करत असताना पोलिसांना संशय आला। मयत वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या सख्या भावाचे आणि त्याच्या मुलाचे वर्तन संशयास्पद असल्याचं लक्षात आलं। अधिक तपास केला असता मयत वृद्ध महिलेचा भाचा विजय दत्तात्रय खेंडकर हा गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवून गायब झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले होते। या गुन्ह्यातील संशयित आरोपी विजय खेंडकर याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंढरपूर सांगोला अक्कलकोट येथे गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेतला। या गुन्ह्यातील संशयित आरोपी विजय खेंडकर याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पंढरपूर सांगोला अक्कलकोट येथे गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेतला। 14 मार्च रोजी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वृद्ध महिलेच्या खुनातील संशयित आरोपी हा अक्कलकोट येथील मंदिर परिसरामध्ये येणार आहे। पोलिसांना माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अक्कलकोट येथील मंदिर परिसरामध्ये तसेच बाजारपेठेत शोध घेऊन आरोपी विजय खेंडकरला ताब्यात घेतलं। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी विजय खेंडकर यास ताब्यात घेऊन अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपी विजयनं त्याची आत्या द्वारका बबन माने ही आरोपी आणि त्याच्या कुटुंबियावर जादूटोणा करत होती, त्यामुळे आपल्या कुटुंबाची काही प्रगती होत नसल्याच्या गोष्टीचा मनात राग धरून 11 मार्च रोजी सायंकाळी मौजे शिरभावी तालुका सांगोला गावाचे लगत असलेल्या वन विभागाच्या जागेत जाऊन चाकूने वार करत दगडाने डोके ठेचून तिचा खून केल्याचं कबूल केलं।